ओम रक्तांगरक्तवर्णपद्मनेत्र सुहास्यवदन कंठाटोपीच माला दंडकमंडलधर कट्यांकर रक्षक परिगुण्यरित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पारिवाणी काषाय वस्त्रं करदंडधारिणं कमंडलूं पद्मकर्णशेखरं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु या कुंदेन्दुचारहर वरदाया शुभ्रवस्त्रांता या वीणावरदंडपंडितकराया श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रवृत्तिः देवैः सदा वन्दिता सामां पातु सरस्वती श्रीमती विश्वेश्वराया ध्यानाभ्यास वशीकृतेन मनसा यं निर्गुणं निष्क्रियं ज्योतिः किंचन योगिनो यदि परं पश्यन्ति पश्यन्तु ते अस्माकं तु तदेव लोचन चमत्काराय भूयाच्चिरं कालिन्दी पुलिनोदरे किमपि तद्लीलम् अहोधावति गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ध्यानमूलं गुरोर्मूर्तिः पूजामूलं गुरोः मंत्रमूलं गुरोर्वाक्यं मोक्षमूलं गुरोः कृपा न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ओम शांति शांति शांति। कुंडलिक वरदे हरि विठ्ठल पार्वतीपती हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम श्री गुरुदेव दत्त अवधूत राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी सूत महाराज की जय प्रीतिनंद स्वामी कुमार महाराज की जय सब संतन की जय हरये नमः हरये नमः हरये नमः। आज प्रतिवर्षाप्रमाणे आपला पहिला रविवारचा आपलं हे एकत्र आपण आलो आहोत आणि सामुदायिक उपासना दरवर्षी आपण ऐकतोय की सामुदायिक उपासनेचं महत्त्व हे आहे की आपण या ठिकाणी आता आपण कधी हॉटेलमध्ये जातो, कधी करमणुकीच्या कार्यक्रमाला जातो, सिनेमाला जातो, तिथलं तेव्हा ते जातो आपण तेव्हाची तिथली जी काय वातावरण असतं ते आणि आता आपण इथे सगळे आलेलं आहात इथलं वातावरण ह्याच्यात आपल्याला नक्की फरक जाणवेल. याच्यातला खरं आपण सगळे भक्तच आहोत आणि भक्त म्हणजे उपासक आहोत म्हणून आपण भक्त वरची पाहिजे झाली पण जे आपण उपासना करतो त्या सगळ्यांना हे खात्रीने म्हणजे मी सांगतो प्रत्येकाच्या मनात हे निश्चितपणे वाटेल की कुठल्या तरी करमणुकीच्या ह्याच्या कार्यक्रमापेक्षा हा जो कार्यक्रम आहे हा फार महत्त्वाचा आहे कारण हा सुरुवातीला वर्षाला आपण यासारखा घेतो की जेणेकरून वर्षभर आपल्या हातून काही ना काही साधना व्हावी. आता काय आम्ही 24 तास साधना वगैरे काही शक्य नाही आपल्याला सगळ्या आपण इतक्या प्रपंचाच्या इतक्या अडकलेलो आहे इतक्या सगळे हे चालू आहे त्यामुळे खरं तर एका संतांनी सांगितलं की 2 तास व्यवस्थित उपासना करा. 24 तासातले किती फक्त 2 तास फक्त 2 तास पण ती जी काय उपासना करा पूजा करा नामस्मरण करा जप करा अजून भजन करा जे काय करतात पण ते 2 तास पूर्ण देवासाठी द्या. मग तिथे काही कुठे असं नको की मग त्याच्यात कोण पाहुणा आला मग फोन आला आपण आता काय आजकाल मोबाईल आहे त्यामुळे कधी फोन येतो कुणाचा फोन आला मग आपल्या डोक्यात ते जातच नाही तर ते काढून टाका डोक्यात कुणाचा फोन आला असेल परत करेल तर आपण झाल्यावर करू. म्हणजे हा मला काय म्हणायचं आहे की त्या पूर्ण त्याच्याशी डिव्होटेड ज्याला म्हणतात तसं डिव्होटेड राहून उपासना केली तर त्या उपासनेचं फळ आपल्याला चांगलं मिळेल. नाहीतर मग पापक्षय होईल चित्तशुद्धी होईल. कारण नाम हे कसं आपण म्हणतो की नाम हे वस्तुतंत्र आहे म्हणजे कसं की नामाचं स्वतःचं सामर्थ्य तुम्ही जरी तुमच्या कुठल्याही भावाने नाम घेतलं काही तुमच्या मनात भक्तिभाव नाहीये पण तुम्ही नाम घेताय तरी सुद्धा ते त्याचं काम करणारच. कुठलं काम करणार एक पापक्षय करणार आणि दुसरं चित्तशुद्धी करणार ह्या 2 गोष्टी म्हणून त्याला वस्तुतंत्र असं म्हटलंय. म्हणजे त्याचं ते वैशिष्ट्य आहे की त्या गोष्टी घडणारच तुम्ही तुमची इच्छा असो अथवा नसो. मग ते जर भावपूर्ण घेतलं तर केवढं मोठं काम होईल आणि ते घेणं कर्तृतंत्र म्हणजे त्या कर्त्याच्या अधीन आहे. नाम घ्यायचं का नाही हे माझ्या अधीन आहे म्हणून त्याला कर्तृतंत्र असं म्हटलं. पण नाम हे स्वतः वस्तुतंत्र असल्यामुळे नामस्मरण आणि आजच्या कलियुगामध्ये तर हा एकच मार्ग आहे की नामस्मरण हाच त्यातल्या त्यात सोपा रोजच्या रोज करता येणारा आणि त्याच्यात जसं गोंदवलेकर महाराज कितीतरी प्रवचन काय काय त्यांनी सांगितलं नामाबद्दल तर त्याच्यात ते म्हणतात की नामाला स्वतःची गोडी नाही ती तुम्हाला निर्माण करावी लागते आणि ती कशी होते मुलं नाम घेतल्यानेच होते. म्हणजे हे गंमत आहे की नाम घ्यायचं आणि त्या नामाची गोडी निर्माण करायची. म्हणजे आता थोडंसं अवघड पडेल पण सवयीने त्याचा आपल्याला काय म्हणता येईल आवड निर्माण व्हायला लागते
आणि म्हणून मी म्हटलं 2 तास, की 2 तासामध्ये मग तुम्ही आणि देव ह्याच्या पलीकडे तुमच्याशी कोणी नाही बाकी तुमच्यामध्ये. ह्या भावनेने करत आता हे अगदी पहिल्या दिवशी जमणार नाही, अनेक वर्ष जमणार नाही, अजूनही जमत नाही बऱ्याच लोकांना, पण तरी सुद्धा प्रयत्न करत राहायचं. म्हणजे ज्या तो भाव तिथे सारखा आपला राहायला पाहिजे, की जेणेकरून त्या सतत त्या ज्याला आपण अनुसंधान म्हणतो ना, ते अनुसंधान म्हणजे हेच आहे, की सतत त्या परमेश्वराशी संलग्न राहणं, सतत त्या परमेश्वराच्या जवळ राहणं, सतत त्या परमेश्वर मीच तो आहे, म्हणजे इथपर्यंत आपल्याला जायचं आहे, की मीच तो परमेश्वर आहे. तर त्या भावात राहणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्या दृष्टीने आपण ह्या निदान वर्षाच्या पहिल्या रविवारी तरी एकत्र येऊन सामुदायिक उपासना करतो. आणि मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे सर्वांच्या ठिकाणी हा फक्त जेव्हा अशा प्रसंगात आपण येतो तेव्हा भक्तिभाव ह्याच्या पलीकडे कुठलाही भाव कोणाच्या ठिकाणी नसतो. आणि त्यामुळे आपल्या ठिकाणी जे चांगले अशा प्रकारच्या भाव उत्पन्न होतात त्याच्या लहरी सगळीकडे पसरतात आणि त्या एकमेकांना प्राप्त होतात. आणि त्यामुळे आपल्या ठिकाणी सत्वगुण वाढतो. आणि परमार्थासाठी सत्वगुण हा महत्वाचा आहे सगळ्यात. म्हणजे सत्वगुण जास्तीत जास्त करणं, तमोगुण आणि रजोगुण कमी करणं, त्याला पण महत्व आहे, त्या गुणांना महत्व आहे. पण जेवढा सत्वगुण आपला जास्त होईल तेवढं आपल्याला त्या परमेश्वराची उपासना करण्यामध्ये आनंद मिळेल. कारण हा परमार्थ आनंदाचा विषय आहे. बऱ्याच लोकांना वाटतं काय गंभीर तिकडे ग्रंथ हे केवढे केवढे आणि काय वाचायचं आणि काय त्यातलं समजतं आपल्याला कुणाला माहिती. ज्ञानेश्वरी तर आम्हाला काही समजत नाही, पण तरी सुद्धा ते वाचत राहायचं, ते करत राहायचं, की जेणेकरून आपल्याला त्या ह्याच्यामध्ये आपण सतत त्या भावामध्ये राहतेच. आणि हे सगळ्या गोष्टी ह्या अनुभवाच्या आहेत. म्हणजे जसं ती साखर कशी गोड आहे हे सांगायला हजारो प्रवचनं केली तरी कळणार नाही, किंवा हातावर चिमूटभर साखर खाल्ली तरी लगेच समजेल की हा साखर गोड आहे म्हणजे कशी. तसं आहे ते रोज अनुभव तो घेत राहायला पाहिजे. आपण नामामध्ये किंवा कुठल्याही उपासनेमध्ये तो अनुभव घेत आपण ते जर घेतलं, ती उपासना केली तर त्याचं फळ नक्की मिळणार. आता सध्या वहिन्याच्या कार्यक्रमाला तर आम्ही तर जर जाऊ शकत नाही, कारण त्यांच्या घरी तिकडे लांब बाणेरला ते असतं. पण तिथे त्यांनी मला वाटतं अयोध्याकांड आता चालू आहे, म्हणजे रामकथा चालू केली आहे. आता रामाचं चरित्र आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, किती छान आहे की रामकथा. आणि राम आता आपण अयोध्येला पण राम मंदिर झालं, तर रामाचं चरित्र. आणि आता त्या रामाचं चरित्र, रामकृष्ण हे सगळे अवतार आहेत. आणि एकदा अवतार म्हटलं की त्याच्या ठिकाणी काहीतरी न्यून उत्पन्न होतं, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे कुठल्याही, कारण पूर्ण जो आहे, आता दत्त पूर्ण आहे किंवा विष्णू पूर्ण आहे. आता हे विष्णूचे अवतार आहेत, राम म्हणा कृष्ण म्हणा, जशा अवतारामध्ये चा उल्लेख आहे. ते रामकृष्ण विष्णूचे आता अवतार, अवतरू म्हणजे खाली येणं, म्हणजे त्या तो जे मूळ स्वरूप काय ब्रह्म काय काही म्हणा, त्याला आत्मा म्हणा, ब्रह्म म्हणा, ईश्वर म्हणा, तर त्या स्वरूपाच्या ठिकाणाहून खाली आल्यावर त्याला अवतार असं म्हणतात. म्हणून देह धारण करतात ते लोक. आता स्वामींनी देह धारण केला, मग स्वामी शिवाय द्यायचे किंवा कुठेही उकिरड्यावर बसायचे, कुठेही हे करायचे, की जेणेकरून लोकांचे आपला संपर्क येऊ नये, लोकांनी जास्त आपल्या नादी लागू नये. ते म्हणलं जा आपल्या पहिले, म्हणजे आपल्यासारखं, म्हणजे मला तर खात्रीने वाटतं की मी जर पहिल्यांदा गेलो असतो स्वामींकडे आणि हे पाहिलं असतं तर म्हणलं असतं लोक आपण, म्हणजे असं होतं की बाह्य त्यांचं जे वर्तन असतं ते सगळं असं बालोन्मत्त पिशाचिवत पद्धतीने. कितीतरी साधू असे आहेत की काही सरळ, प्रत्येक साधू कशा प्रकारे वागेल त्याचं वर्णन, त्याचं काही सांगता येत नाही. की तो कोणी शांत असतील, कोणी गंभीर असतील, कोणी आनंदात राहत असतील, वेगवेगळ्या प्रकारचे. ते काय ओवी येते, साधू दिसती वेगळाले परी स्वरूपी मिळाले. पण सगळेजण त्या स्वरूपी मिळाले असं दासबोध ओवी बघा, की साधू वेगवेगळे दिसतात पण ते स्वरूपी मिळालेले असतात. पण अवतार, मग मी मगाशी म्हटलं तसं की अवतार, आणि त्यामुळे रामावतारमध्ये सुद्धा आपल्याला दिसतं की रामाच्या ठिकाणी दोष दिसतात. मी जर एक मुद्दाम हे असा विषय मांडतोय असा, म्हणजे आपल्या मनात ज्या गोष्टी, काही ज्या गोष्टी अडकलेल्या असतात तर ते जरा बाहेर काढायचे. तर त्या स्वामी आता इथे दोष दिसतात रामाच्या ठिकाणी आपल्याला. आणि आता तुम्हाला, मी माझं नाहीये हे, मी गुलाबराव महाराजांनी काय लिहिलं ते वाचून दाखवतो तुम्हाला थोडंसं, एक 8-10 ओळी, की ज्याच्यामध्ये त्यांनी दाखवलंय की म्हणजे आपल्या मनात ज्या शंका येतात, ज्या प्रकारच्या रामाच्या बद्दल हे येतात, राम म्हणा कृष्ण म्हणा, तर त्या सगळ्याचं त्यांनी थोडक्यात उहापोह केला. आणि तिथे शेवटी काय ते म्हणतात ते आपण बघा. आणि ह्याच्यात काही अपशब्द येतील ते माझे नाही आहेत, ते गुलाबराव महाराजांचे आहेत.
मी फक्त वाचतोय. गोकुळातले दावाग्नी पान काळ यवनाच्या भीतीने पडणाऱ्याच्या ठिकाणी संभवनीयच नाही, असे माझ्या इष्टदेवतेविषयी देखील तर्क होऊ शकतात. तेव्हा माझी कथा काय? जवळ 9 लक्ष गोपाळ होते, तेव्हा एक एक गोपाळाला एक एक कृष्णाचं विष देऊन वाममार्गी शिवशक्तीप्रमाणे गाढवी गोंधळाचेच नाव रासक्रीडा, दुसरे काय? या प्रश्नाला मी, माझा बाप, माझा आजा प्रत्यक्ष व्यास असले तरी काय उत्तर देणार? रावण मारणे शुराचे काम, तर वालीला पाठीमागून मारणे गांडूचे काम नव्हे काय? वसिष्ठाने ब्रह्मज्ञान सांगताना जर रामास खरे वैराग्य झाले होते, तर बायकोचे नाव घेऊन वनात झाडे आलिंगण्याचे कारण काय? ते ऋषी होते, त्यांना उद्धरायचेच होते, तर मायेचे नाव घेऊन झाडे आलिंगायला काय झाले होते? लोकांच्या म्हणण्यावर बायको वनात पाठविल्यावर मग तिच्या संबंधी रडून गोंधळ करण्याचे कारण काय? बायकोच्या पातिव्रत्याचा मोठा निश्चयच होता, तर लोकांच्या म्हणण्यावरून वनात तरी पाठवण्याचे कारण काय? नारदांनी एक बायको मागितली, तेव्हा त्याला बायको करून लागलाच प्रत्यय दाखवला, पण दुसऱ्याच्या हजारो बायका स्वतःच गड्यांसुद्धा मिळून भ्रष्ट केल्या, तेव्हा प्रत्यय कसा दिसला नाही? शंकराचार्य शंकराचाच अवतार होते, तर दुसऱ्याच्या शरीरात शिरून मैथुनाचा अनुभव घेऊन कामशास्त्राची परीक्षा देण्याची काय जरुरी होती? पूर्व शंकर देहातील उमा संयोगाचा अनुभव नव्हता वाटते. शंकराने शरभ होऊन नृसिंहाला मारले, तेव्हा यांचा परस्पर प्रेम कसा व प्रसंगी मांगासारखे कठोर कसे झाले? व्यासाच्या प्रारब्धाने जर व्यासाला गाढव व्हावे लागले, अशी कथा काशीखंडात आहे, तर आमच्या सर्वांच्या नशिबाने त्यांच्या तोंडातून चुकीचे ज्ञान निघाले नसेल कशावरून? 8 वर्षाच्या नंदाच्या पोराला काम उत्पन्न होणे असंभवनीय नाही, कारण दूध वाजीकरणामध्ये श्रेष्ठ असून बालाला व वृद्धाला देखील काम उत्पन्न करणे हे वाजीकरणाचे लक्षण चरकाधिकाने सांगितले आहे. दूध तर त्याची माय यशोदा बिळातून 7 वेळा पाजत होती. धर्म स्थापण्याकरता व देवांच्या कार्याकरताच जर अवतार होता, तर मुद्दाम इंद्राची पूजा कशाला बोलली? मग काय म्हणे गोवर्धन उचलला, पण पूर्वीच त्या पर्वताखाली स्प्रिंग लावून ठेवली नसेल कशावरून? सर्वांमध्ये जर गोपिकाच प्रेमळ होत्या, तर मथुरेला निघून का गेल्या नाहीत? लग्नाच्या गोपी राहू द्यास, पण कात्यायनी व्रत करणाऱ्या कुमारींनी तरी जावायचे होते. पुढे दुसऱ्या पतीशी जर त्या व्यभिचारिणी कुमारींचे लग्न लागले असेल, तर परमार्थानंतर हा संसार कसा शोभला? अन्न दिले नाही म्हणून यज्ञ करणारे ब्राह्मण वाया गेले आणि त्यांच्या बायका पूज्य झाल्या. अशा प्रकारच्या गोष्टी भोंदू साधूंना बायका शिक्षिणी मिळविण्यासाठी मदत करीत असतात. ही जर सर्वच लीला, तर मग एखाद्या व्यभिचारी पुरुषाची लीला का नाही? वेदांताचे मंडन तर पुत्राच्या मैथुनाचेही करता येईल, मग रासक्रीडेत विशेष काय? अशा प्रकारचे कोट्यवधी तर्क असून त्यात न्यायदृष्टीचा हेतुभास नाही, पण यातील एकाही तर्काचे उत्तर माझ्याजवळ नाही. माझे उत्तर हे विनयाने लिहिलंय. माझे उत्तर एवढेच आहे की अजून मला स्वप्नात स्त्री संयोग होऊन धातुपात होत असतो, तेव्हा जेथे आमच्या इष्टदेवतेची अशी स्थिती, तिथे आम्हा आदिरायांची स्थिती काय पाहायची आहे? बरे गोपिका तरी किती भोळ्या! काय म्हणे, डोळ्यात खडा गेला आणि तो न काढताना कृष्णाने मुका घेतल्याबरोबरच डोळ्यांची आग्नाची झाली, आणि नीतीचा पुतळा तुकाराम बुवा त्याचं वर्णन करतो, साराच खुळ्यांचा बाजार. पण या बाजारातील मीही एक खुळा आहे, तेव्हा तसे काही चाळे माझ्यात असल्यास आश्चर्य नाही, कारण माझी माय व्यभिचारिणी होती तरी सतीच होती असे मला घेऊन चालले पाहिजे, वगैरे वगैरे. मी वाचत नाही. आता बघा, आपल्या मनात सुद्धा या शंका कधी ना कधीतरी आलेल्या आहेत, म्हणजे मान्य करा अथवा न करा, पण हे जे सगळं त्यांनी लिहिलंय, तर ह्याचं काय संगती लावणार? ह्या कृष्णाच्या किंवा रामाच्या वर्तनाची संगती काय लावणार? तर ह्याला एकच उत्तर आहे की जे मगाशी म्हणले की अवतार हा जो देह धारण केला, त्या देहाला जे प्रारब्ध प्राप्त झालं, त्या प्रारब्धाचे खेळ आहेत हे सांगायचं त्यांना. का आपल्याकडे संचित क्रियमाण प्रारब्धातील गोष्टी, म्हणजे संचित म्हणजे काय, तर आपण जे अनेक जन्मजन्मी ज्या गोष्टी करतो ते सगळे साठल्यानंतर त्या आपल्याला पुढचे जे जन्म येणार आहेत त्या भोगण्यासाठी त्या गोष्टी असतात. क्रियमाण म्हणजे आपण या जन्मात जी गोष्ट, जी कामं करतो, जे कार्य करतो, कर्म करतो, त्यांनी प्राप्त होणारे फळ ते क्रियमाण करणं. आणि प्रारब्ध म्हणजे काय, तर हे संचितामधला जो भाग या जन्मामध्ये आपल्याला भोगायचा आहे. आता हे कोण? फक्त परमेश्वर ठरवतो. तुमच्या प्रारब्धात काय आहे ते फक्त परमेश्वराच्या हातात आहे, तो ठरवतो काय करेल. तो जो काय प्रारब्ध भोगायचा भाग आहे तो फक्त आपल्याला या जन्मात भोगावाच लागतो. म्हणजे प्रारब्ध देहा ज्ञानानळे करून संचित दग्ध होते,
कर्माभिमान गळता क्रियमाण जाते, प्रारब्ध मात्र उरते सरते स्वभोगे, ते नासल्या उपरी मुक्तीचं भक्ती योगी. असं वामन पंडित म्हणतात की प्रारब्ध हे भोगूनच संभावं लागतं. मग ते राम असो, कृष्ण असो, स्वामी असो, अजून कोणी असो, सर्व अवतारी पुरुषांना. त्यामुळे आपल्याला आता रामकृष्णांना कॅन्सर झाला, म्हणजे हे सगळं प्रारब्धाचे भोग आहेत आणि त्या प्रारब्ध भोगानुसार त्या सगळ्या गोष्टी घडतात. हे जर लक्षात घेतलं तर तसं त्यांनी म्हटलं की या तर्कात बसणाऱ्या गोष्टीच नाही आहेत, त्या तर्काच्या पलीकडच्या आहेत. त्यामुळे आपल्याला जेव्हा ज्ञान होईल, आत्मज्ञान होईल, तेव्हा या सगळ्या शंकांची उत्तरं मिळतील किंवा कदाचित या शंकाच निर्माण होणार नाही म्हणूया. पण त्यांनी वास्तव ते लिहिलंय की ह्यामुळे त्या अवताराचा त्याच्यामध्ये काही दोष नाहीये. ते जे प्रारब्ध आहे ते प्रारब्ध भोगूनच त्यांना संपवावं लागणार आहे आणि त्यामुळे त्या सगळा हा एक प्रारब्धाचा खेळ आहे. आणि तसंच तो पण आता मग काही करायचंच नाही का, सगळं प्रारब्ध प्रारब्ध म्हटलं तर मग आपण काय करायचं. तर त्याच्यामध्ये असं आहे, गुलाबराव महाराजांनीच एका ठिकाणी लिहिलंय असं की ते म्हणतात 3 प्रकारचे प्रारब्ध, की एक मंद प्रारब्ध, एक मध्यम प्रारब्ध आणि एक तीव्र प्रारब्ध. मंद प्रारब्ध म्हणजे काय की आता कुठे ठेच लागली, कुठे खडा बोचला, कुठे काही प्राणी सावला, काही झालं, ते मंद प्रारंभिक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपल्याला आपण म्हणतो काय, अरे आज फार हे ढेकून चालू रात्री खूप, हे सगळं मंद प्रारब्ध. मध्यम प्रारब्ध म्हणजे जरा ह्याच्यापेक्षा थोडं वरच्या दर्जाचं असं की म्हणजे जिथे काही आपले जवळचा नातेवाईक गेला किंवा कोणाला काही आर्थिक नुकसान होतं, काही अनेक प्रकारच्या गोष्टी, नोकरी जाते, तर ही सगळी मध्यम प्रकारची प्रारब्ध. आणि तीव्र प्रारब्ध म्हणजे ज्याच्यामध्ये काही जसं हे आता जे वर्णन केलं त्या प्रकारचं, की जिथे तुम्हाला लोकांकडनं निंदा ऐकावी लागते, अशा प्रकारच्या गोष्टी तुमच्या हातून घडतात की ज्यामुळे तुम्हाला निंदेला पात्र होता, तुम्हाला अनेक प्रकारचे त्रास होतात, तुम्हाला जीव देऊन टाकावा असं वाटतं, आत्महत्या करावीशी वाटते, इतक्या म्हणजे काय दुर्धर रोग होतात, काय होतं, हे सगळं तीव्र प्रारब्ध. पण त्यांनी एक दिलासा असा दिला की ते म्हणतात मंद आणि मध्यम प्रारब्ध तर नामस्मरणाने जातच, पण माझं असं स्पष्ट मत आहे की तीव्र प्रारब्ध सुद्धा दीर्घ उपासनेने नाहीसं होतं. म्हणजे बघा, आता प्रारब्ध नाहीसं होतं म्हणजे प्रारब्ध म्हणजे तो रोग जात नाही, रोग होणार तो होणारच किंवा ते काही त्रास होणार तो होणारच, पण तो भोगण्याची शक्ती ती आपल्याला मिळते, हे महत्वाचं आहे. म्हणजे सगळ्या ह्याच्यामध्ये जे महत्वाचा भाग जो आहे की प्रारब्ध मात्र उरते सरते स्वभोगे, तर त्याच्यामध्ये ते प्रारब्ध भोगण्याशिवाय पर्याय नाहीये. तुम्ही काही म्हणालात, काही किती उड्या मारल्यात की मी किती माझी प्रकृती छान आहे, मी किती सुंदर आहे, मी किती अमुक आहे, जेव्हा तुमचं प्रारब्ध तुमचं फिरेल त्यावेळेला त्या सगळ्या गोष्टी उलट्या होतील. आणि त्यामुळे ते तुम्हाला ही तयारी आपली व्हायला पाहिजे की मला जे आता मी सुखात आहे म्हणून उद्या सुखापाठोपाठ दुःख आहे, सुख पाहता जवा पडेल दुःख परवा तेवढे असं दुःखाला म्हणावं लागतं. सुख तर अगदी एवढंच आहे, दुःख मोठं आहे. खरं तर असं काही नाहीये, पण ते सुख इतक्या झटकन निघून जातं की आपल्याला वाटतं अरे, आणि दुःख आपल्याला एक दिवस सुद्धा आलं तरी, एक दिवस आजारी पडलं तरी वाटतं अरे कधी संपते दिवस आणि रात्र आणि कधी सकाळ होते, असं होतं की नाही. आणि सुखाला असताना मस्त मजेत सगळं सिनेमा पाहतोय, हॉटेलात जातोय, फिरतोय इकडे तिकडे, ट्रिपला जातोय, तेव्हा काय वाटतं का, तेव्हा बस किती भरभर दिवस निघून जातात, कळत पण नाही की वाटतं काय दिवस गेले बराबर. आम्ही आता ऑस्ट्रेलियाला जाऊन आलो, काय 8 दिवस पटकन निघून गेले. पण हे सुखाचं झालं, पण म्हणून ते सुख जवळ पाडलं, पण दुःख परवत आहे एवढंसं दुःख झालं तरी दिवसभर विचार करतो. तर त्यामुळे सांगायचं तात्पर्य काय की हे प्रारब्ध भोग आहे आणि हे प्रारब्धामुळे ह्या अवतारांच्या ठिकाणी काय, कुणाच्याही ठिकाणी काय, ते प्रारब्ध आपल्याला भोगण्याची शक्ती मिळण्यासाठी आपण उत्तम प्रयत्न करणं आहे. म्हणजे जो उत्तम प्रयत्न जो करतो ना त्याला ते प्रारब्ध भोगण्याची शक्ती येते. गुलाबराव महाराजांनीच त्या साधकाची हे केलेले आहे, म्हणजे की उत्तम साधक कोण, मध्यम कोण आणि कनिष्ठ कोण. कनिष्ठ कोण साधक, जो म्हणतो की सगळं जे वाईट आहे ते परमेश्वराने केलं आणि चांगलं आहे ते मी केलं, हा कनिष्ठ, म्हणजे हा वाईट हा उपासक. त्याच्या मध्यम कोण, जो म्हणतो की चांगलं सगळं परमेश्वराने केलं आणि वाईट सगळं जे काय केलं ते मी केलं, त्याला मध्यम म्हटलंय, त्याला उत्तम म्हटलेलं नाही. उत्तम कोण साधक म्हटलंय त्यांनी सांगू का, ते म्हणतात जो चांगलं आणि वाईट सर्व परमेश्वरावरच सोपवतो, पण असे करत असताना ज्याचा प्रयत्नच उत्तम असतो, आळस नसतो, तो उत्तम साधक. बरं, म्हणजे तो चांगलं आणि वाईट ह्याचा विचार नाही करतो, कारण वाईट पण त्यांनीच दिलं, चांगलंही तोच देतो. मग
फक्त ते सहन करण्याची शक्ती, म्हणजे चांगलं सुख सुद्धा सहन करणं अवघड आहे फार. आम्ही एक असं ऐकलं होतं की एक मुलाचा दरवर्षी पहिला नंबर येतो शाळेत, आणि दरवर्षी पहिला नंबर आले आणि त्याला नैराश्य आलं. म्हणजे किती आश्चर्य. 10वीत असताना त्याला नैराश्य आलं की दरवर्षी कोणी मला कॉम्पिटिशनच नाही, मला कोणी स्पर्धकच नाही, मीच कायम पहिला, आणि हे त्याला नैराश्य आलं. म्हणजे बघा, सुख सुद्धा ते एका विशिष्ट मर्यादे पलीकडे गेलं की विषयाचं तर माहिती आहे आपल्याला की तो अनेक अतिशय तीनदा दोन वाट्या श्रीखंड घाललं, तिसरी वाटी खाल्ली की म्हणतो आता बस नको, आता जीर्ण होईल. तर हे सुख सुद्धा सहन करण्याची शक्ती यायला पाहिजे. त्यामुळे आणि त्याने त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे दुःख, आणि त्यामुळे दुःखामध्ये, म्हणून विशेषतः हे लक्षात घ्या की आपण जेव्हा दुःखात असतो त्यावेळेला आपलं साधन जास्त छान होतं, नामस्मरण जास्त चांगलं होतं. आजारी पडल्यावर बघा की वेळ भरपूर असतो, आजारी पडलोय, बसलोय घरात, बसलोय किंवा बिछाण्यावर बसलोय, झोपलोय, मग काय करायचं? मग काय लोक काहीतरी संगीत ऐकत बसतात, कुठे मोबाईल ऐकत बसतात, व्हॉट्सअप बघत बसतात. त्याच्यापेक्षा छान नामस्मरणाची संधी आली की तुला, म्हणजे किती छान संधी आहे, कर की नामस्मरण. भरपूर जे तुला आयुष्यात दिवसात काय समजा तू ठरवलं असशील वर्षाला 1 लाख करायचं, 2 लाख करायचं, ते सगळं तुझं त्या एका महिन्यात होऊन जाईल ना. पण ही माणसाला हे कळतच नाही, काय करणार. आणि ते केल्यानंतर मग तुम्ही त्या दुःखातनं आपोआप बाहेर येतात. म्हणजे त्या दुःखात तुम्हाला भोगत असतो तुम्ही, पण तुम्ही ते भोगण्याची शक्ती जी मिळते तुम्हाला, ती फार महत्वाची असते. असो, विषय खूप लांबच चालला किंवा आपल्या जोशी साहेबांनाही बोलायचे, तर एवढंच मला म्हणायचं होतं की हे सगळं प्रारब्ध भोगे. आणि त्याच अनुषंगाने तो राम त्या भरताला, तो जेव्हा भरत ते रामाला परत चला असं म्हणतो अयोध्येला, त्यावेळेला म्हणतो पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा वगैरे जे रामाचे ते गदिमांनी लिहिलंय. तर त्याच्यात ते यथा काष्ठमच्या समय आता महोदधौ समेत त्याचे व्यपय आता तद्वद्भूत समागम, हा जो मूळ श्लोक आहे त्याचा त्यांनी 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ, असे ते त्यांनी भाषांतर केले. की ते सगळे आपण जे येतो, आता बघा ना, वर्षात आम्ही काही लोक इथे झाले तर वर्षाने भेटतो. तर हा सगळा आपला संबंध ऋणानुबंध जे काय असतील त्याप्रमाणे आपल्या भेटी होतात, त्याप्रमाणे पण त्या ह्याचा आपण आनंद त्याचा घ्यायचा आहे. आणि त्यामुळे हे सगळं ते त्यांनी खेळ चालले संचिताचा, की सगळं हा ना माझं प्रारब्ध, ह्या संचितातलं जे मला या जन्मात मिळालेलं आहे, भरता हे सगळं प्रारब्धांचा खेळ चाललेला आहे. त्याच्यामध्ये आई दोषी नाही, कैकेयी दोषी नाही, दशरथ दोषी नाही, कोणी नाही. जे काय आहे ते सगळं माझ्याच पूर्व प्रारब्धानुसार आहे. म्हणून त्याला रामानं सुद्धा मान्य केलं की मला हे प्रारब्ध आहे. आता आपण 4था अध्याय वाचला ना, त्याचं काय वाचलं? बहुनेमे व्यतिजानी जन्मानी तव चार्जुन तानाहून सर्व वेदा काय जानामी न तानाहून वेद सर्वाणी न त्वं वेत्ता परंतप. तुला असं माहिती नाही अर्जुना, पण मला सगळेच जन्म माहिती आहेत, माझेही जन्म माहिती आहेत. म्हणजे भगवंताने अनेक जन्म घ्यायला लागलेत, अनेक प्रारब्ध भोगायला लागले. कृष्णाचं चरित्र बघा, किती केवढे प्रारब्ध भोग आहेत त्याला झालेले, किती गोष्टी लोकांशी लढावं लागले, किती लोकांना हे करावं लागलं. तर त्यामुळे सांगायचा हा विषय इथे हा होता की प्रारब्ध भोग आहेत, प्रत्येकाला आहेत. त्यामुळे कोणी आपण लोकांना सारखी तक्रार करतो. माझा बघा, तुम्ही कुठेही बायका की विशेषतः भेटले की चर्चा काय असते? सून कशी वागते, सासू कशी वागते, हे कसं, हेच म्हणजे टीका करत नाही कोणावर, पण हा मनुष्य स्वभाव आहे की माणसाला ह्या गोष्टी चर्चा करणं ह्याच्यात जास्त हे वाटतं. कारण प्रत्येकाला काही ना काही अडचणी आहे. कोण आहे असा की जगात कोणी एक तरी माणूस दाखवा की जो जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारे मना तुची शोधून पाहे, मग आहे कोणी एक तरी माणूस दाखवा की सर्व सुखी आहे, कायमच सुखी आहे. शक्यच नाही असणं, आणि तो म्हणत असेल तरी तो खोटं बोलतो. त्यामुळे सर्व सुखी कोणी नाही. खरं सुख आहे ते या मार्गात आहे, परमार्थ मार्गात आहे, साधन मार्गात आहे. त्याचा अनुभव घ्या. अनुभव घेतला तर आपल्याला त्या सुखाचे महत्त्व कळेल. तर नाहीतर मग आपण विषयात तर सुख घेतोच, ते काय तात्पुरतं येत आहे, तात्पुरतं घेतोय. आणि त्यांनी असं कुठे म्हणलं नाही की तुम्ही विषय सुख घेऊ नका म्हणून. गोंधळेकरांनी स्पष्ट एका प्रश्नाने दिलाय, नाम घेताना तुम्ही अगदी मऊ तुम्ही नाम गाद्या गिरद्यावर डोळा, उत्तम पदार्थ खा, काय वाटेल ते करा, पण नाम घ्या. म्हणजे नाम घ्या हे महत्वाचं आहे. बाकी तुम्ही काय करता, तुम्ही काय विषय भोग घेता, काय उपभोग घेता, हे गौण आहे. ते घ्या तुम्ही, तुम्हाला तर तेही तुमच्या प्रारब्धाने तुम्हाला प्राप्त झालं तर घ्या ना. तुम्हाला सुख आहे, तुमच्याकडे पैसा आहे ना, खरा ना, आनंद लुटा. काय बिघडलं त्याच्यामध्ये? जा ट्रिपला, जा सहलीला, जा मजा करा मित्रांबरोबर.
कुठे अडवलं नाही, पण त्याचबरोबर साधना पण आपल्याला करायची, नामस्मरण पण करायचे, उपासना करायची. हा भाव हे सतत जागृत राहायला पाहिजे. त्यामुळे जेव्हा आपली जी काही उपासना ठरली असेल ती नियमितपणे आपण करावी असं मला वाटतं. स्वामी ह्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमतो. आपण सर्व जाणकार आहात, मी खरं काय सांगणार आपल्यापुढे, सामान्य माणूस. पण असो तरी सुद्धा स्वामी ते काय बदवतात ते मी आपल्यासमोर मांडलं. मला असं वाटतं की आपण काहीतरी ठरवावं मनाशी आणि नित्य काहीतरी उपासना करावी. त्यातल्या त्यात मगाशी मी म्हटलं असं नामस्मरण ही उत्तम उपासना आहे, ती करावी. स्वामींचं नाव घ्यावं. स्वामींची बखर आमच्या पणजोबांनी लिहिलेली, ती आता दुसरी ती बखर तुम्ही रोज एक गोष्ट वाचली तरी तुम्हाला अनुभव येईल की प्रत्येक वेळेला तुम्हाला काहीतरी नवीन वाचल्यासारखं वाटेल, नवीन अनुभव येईल. हा अनुभवाचा विषय आहे प्रत्येकाच्या ह्याचा, प्रत्येकाच्या भावाचा, प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय. दुसरं तुम्हाला कोणी श्रीकृष्ण चरित्र वाटतं ते काय असेल ते, पण ते तुम्ही त्या भावाने वाचावं. जो काय ग्रंथ वाचता त्याच्यावर पूर्ण श्रद्धा असावी. आणि असं जर साधना केली तर म्हणजे मला नक्की वाटतं की आपण त्या प्रारब्धावर, जसं गुलाबराव महाराज म्हणतात तसं तीव्र प्रारब्ध सुद्धा आपण सहन करण्याची आपल्याला शक्ती येईल. आणि तसे स्वामींनी आपल्याला आपला जास्तीत जास्त उपासना साधना व्हावी अशी बुद्धी आपल्याला माझ्यासकट सर्वांना द्यावी अशी मी स्वामींना प्रार्थना करतो. जी काय उपासना झाली ती स्वामींच्या चरणी अर्पण करतो. राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.